नमस्कार. एका बंद पडलेल्या साखर कारखान्याची कहाणी मी आज सांगायला आलो आहे. एका बंद पडलेल्या म्हणजे 2 दशकापेक्षा अधिकच्या काळापासून बंद पडलेल्या कारखान्यामध्ये आता वाद निर्माण झाला आहे आणि हा वाद एकमेकांच्या राजकीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला लावणारा हा वाद आहे. खरं तर गंगापूर सहकारी साखर कारखाना हा गंगापूर आणि आजूबाजूच्या खुलताबादसारख्या तालुक्यांच्या विकासाचं एक मोठं केंद्र होतं. औरंगाबादमध्ये अशी अनेक साखर कारखाने आहेत जी उभी तर राहिली पण पुढे त्या करंट्या राजकर्त्यांना चालवता आली नाहीत आणि त्यातून आता नवे वाद उत्पन्न होत आहेत. गंगापूरसारखा साखर कारखाना असेल, पैठणसारखा साखर कारखाना असेल किंवा देवगिरीसारखा साखर कारखाना असेल, अगदी पालोदकरांचा कारखानासुद्धा माणिकनगरचा हा सुद्धा या सगळ्या कारखान्यांच्या वादग्रस्त विषयामध्येच आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने या कारखान्याविषयी वाद निर्माण होतात. यांचं गाळप थांबतं आणि थांबलेलं गाळप या कारखान्यांना भंगारात काढायच्या लायकीचं होऊन जातं. वाटोळं झालेल्या कारखान्यांच्या यादीमध्ये ही नावं येत आहेत आणि याला जबाबदार फक्त आणि फक्त राज्यकर्ते आहेत. कन्नडच्या कारखान्याच्या बाबतीतही असंच झालं आहे आणि तोही कारखाना पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या ताब्यामध्ये गेला आहे. बारामती शुगर्सच्या ताब्यात गेलेला आहे. आता हा गंगापूर कारखाना देखील असाच पश्चिम महाराष्ट्रातल्या एका नेत्याच्या ताब्यात जात असलेला कारखाना होता. 2008 साली या कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली आणि असं म्हणतात की जयंत पाटील जे आता मंत्री आहेत त्यांच्या बंधूंच्या कंपनीनं हा कारखाना विकत घेतला होता. आता ही कारखाना विकत घेण्याची प्रक्रिया सुरू असताना 2010 साली म्हणजे 8 ते 10 या काळामध्ये या कारखान्याचे सभासद, शेतकरी, संचालक हा कारखाना परत मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये होते आणि ती प्रक्रिया देखील सुरू झालेली होती. 2011 साली हा प्रकार न्यायालयात गेला आणि न्यायालयानं आदेश दिला की तुम्ही 9 कोटी रुपये जमा करा तर या प्रकरणातली हिअरिंग आपण घेऊ शकू. म्हणजे 9 कोटी यासाठी की त्या कारखान्याचं मूल्य चुकवण्याची, कर्ज चुकवण्याची ही शक्ती या सगळ्या लोकांच्यामध्ये आहे का, सभासदांच्यामध्ये आहे का हे तपासण्यासाठी कारखान्याने 9 कोटी रुपये डिपॉझिट करावेत आणि मग याची सुनावणी घेऊ असा आदेश न्यायालयाने दिला. या आदेशानंतर त्या परिसरातल्या सभासदांनी लोकांच्याकडून पैसे गोळा केले. काही श्रीमंतांनी जास्त दिले, गरिबांनी कमी दिले, पण प्रत्येकाचं काही ना काहीतरी योगदान या पैशामध्ये होतं आणि 2011 साली 9 कोटी रुपये भरून हा खटला कारखान्याच्या सभासदांनी संचालक मंडळाने जिंकला. या कारखान्याची विक्री थांबली. आता 2011 ते 13 या काळामध्ये कारखान्याच्या परत कर्जाच्या सेटलमेंटची प्रक्रिया सुरू होती आणि या कारखान्याला कर्ज देणाऱ्या बँकेनं एक सामोपचार योजना आणली होती. या सामोपचार योजनेमध्ये कारखान्याचं एकूण कर्ज आणि देय रक्कम ठरवली होती आणि ती होती 28 कोटी 4 लाख. म्हणजे 28 कोटी 4 लाख तडजोडी अंती भरावेत असं बँकेनं सांगितलं आणि त्याच्या बदल्यामध्ये सध्या सुरुवातीच्या काळामध्ये 1 कोटी 71 लाख म्हणजे 2.25 कोटी रुपये भरावेत असं देखील बँकेनं सांगितलं. ही 2.25 कोटीची रक्कम भरल्यानंतर कारखान्याच्या सभासदांना, कारखान्याच्या संचालक मंडळांना या कारखान्याचा ताबा मिळणार होता. परत एकदा सभासदांनी 2.25 कोटी रुपये बँकेमध्ये भरून घेतले आणि कारखान्याचा ताबा मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली. 2013 ते 2017 या कालखंडापर्यंत वेगवेगळ्या सरकारी च्यामध्ये अडकत हा ताबा घेणं टाळलं गेलं. अर्थात त्यावेळी सत्ता देखील राष्ट्रवादी काँग्रेस यांची होती. जयंत पाटील मंत्री होते आणि अन्य बाबीमध्ये इथली मंडळीसुद्धा त्यावेळेला राष्ट्रवादीसोबत होती, काँग्रेससोबत होती. म्हणजे जे कारखान्यावर सत्ताधीश होते ते. पुढे कारखान्याच्या निवडणुका झाल्या, सत्तांतर झालं. प्रशांत बंब त्यांचं पॅनल निवडून आलं. प्रशांत बंब चेअरमन झाले. ही कारखाना सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आणि यावेळेला प्रशांत बंब म्हणजे मागच्या एकदा ते अपक्ष होते, लढायची सुरुवात केली त्यावेळेला आणि त्यानंतर ते आता भाजपमध्ये होते. आता भाजपमधून निवडून आलेल्या प्रशांत बंब यांनी आपली आमदारकीची शक्ती सरकारमध्ये खर्च केली आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना हा कारखाना सुरू करून ताबा देण्यासाठीची विनंती केली. सहकार कायद्यातील कलम 79(1) नुसार देवेंद्र फडणवीसांनी एक सरकारी आदेश काढत न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून बँकेची तयारी आहे म्हणून हा कारखाना प्रशांत बंब यांच्या संचालक मंडळाच्या ताब्यामध्ये देऊन टाकला. आता 79(1) प्रमाणे हा ताबा मिळाला असला तरी कारखाना
सुरू होण्यासाठीच्या अनेक अडचणी होत्या. कारखान्याची मशिनरी आता अनेक वर्षापासून दशकानुदशकापासून बंद असलेली मशिनरी खराब होती. नवीन मशिनरी टाकणं आवश्यक होतं. त्यासाठीच्या ऑर्डरची प्रक्रिया सुरू होती. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पैसे ही सगळ्यात मोठी अडचण होती. कारण 2008-10 साली भरलेले 9 कोटी आणि नंतर भरलेले 1,71,00,000 असे 10,71,00,000 रुपये काही न्यायालयात बँकेकडं लोकांची अडकलेली होती. आता ही सगळी प्रक्रिया पार पाडताना कारखाना सुरू करण्यामध्ये एक विलंब होत होता. या सगळ्या अडथळ्यांच्यापेक्षा राजकीय अडथळ्यांची शर्यत देखील खूप मोठी होती आणि यातूनच सुरू झाला तो कारखान्याच्या बंद करण्याचा प्रवास. सुरू होण्याआधीच बंद करण्याचा प्रवास. सत्तांतर झालं होतं. 2019 साली भाजपची सत्ता निघून गेली. 19 साली पुन्हा परत महाविकास आघाडीची सत्ता आली. सत्तांतरासोबत काही राजकारण्यांचं पक्षांतरही झालेलं होतं. म्हणजे कृष्णा पाटील डोणगावकर जे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जवळचे होते ते आता शिवसेनेमध्ये गेलेले होते. त्यांना जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद देखील मिळालेलं होतं. कुठल्याही स्थितीमध्ये हा कारखाना प्रशांत बमच्या याच्या ताब्यात जायला नको अशी प्रत्येकाची धारणा होती आणि याच धारणेतून डोणगावकरांनी हा साखर कारखाना परत एकदा संचालक मंडळाच्या ताब्यातून घेण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली. राज्यात सरकार डोणगावकरांना मानणारं, डोणगावकरांचा प्रशांत बम यांना विरोध, प्रशांत बम यांनी भाजपचं बळ वापरून कारखाना घेतला होता. त्यामुळं या आलेल्या सरकारने त्यांच्या धोरणाप्रमाणे म्हणजे सगळ्याच यंत्रणांवर स्थगिती आणि भाजपचे निर्णय फिरवण्याचा धडाका चालवला होता. त्या धडाक्यामध्ये गंगापूर सहकारी साखर कारखानासुद्धा प्रशांत बम यांच्या ताब्यातून काढून घेतला होता. आता एकूणच 28,04,00,000 रुपयात तडजोड झालेल्यापैकी 2.25 कोटी रुपये जमा झालेले होते. कारखाना सुरू झाला असता, मशिनरीची ऑर्डर आली असती तर ह्या कारखाना सुरू राहिला असता. आता प्रश्न होता तो कोर्टात भरलेल्या 9 कोटी रुपयांचा. खरं तर हे पैसे आधी काढून घेता आले असते DRTच्या म्हणजे वसुली प्राधिकरणाच्या नियमाप्रमाणे, पण कारखाना सुरू होईल या आशेनं ते पैसे ठेवण्यात आले आणि त्यानंतर हा पैसे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली. आता काढून पैसे घेतल्यानंतर ज्याचे आहेत त्याला देण्याची प्रक्रिया देखील सुरू झाली आणि या पैशाचं वाटप सुरू झालं. याच वाटपावर आक्षेप घेत एक तक्रार देण्यात आली आणि याच तक्रारीनुसार FIR नोंदण्यात आला की कारखान्याचे पैसे परस्पर खात्यामध्ये वळवले जात आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यातून काढून घेतले जात आहेत, अशा तक्रारी आल्या आणि या तक्रारीवरून प्रशांत बम यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. आता हा गुन्हा दाखल होणं म्हणजे एक मोठा अपहार अशा प्रकारची चर्चा पसरवली गेली आणि त्याच चर्चेतून प्रशांत बम यांना हा कारखाना मिळू नये यासाठीची सगळी व्यवस्था करण्यात आली. आता प्रशांत बम यांनी देखील या प्रकरणामध्ये आक्रमक भूमिका घेतली आहे. दोन्ही नेते काय म्हणतात ते आपण ऐकूया. गंगापूर कारखान्याला 15,75,00,000 रुपये 6 तारखेला मुंबईच्या DRT कोर्टाच्या खात्यातून मिळाले आणि 7 तारखेला ती रक्कम प्रशांत बम यांनी वैजापूर मर्चंट बँकेत टाकून ती रक्कम विड्रॉ करून घेतली. त्यांच्या 6 लोकांच्या नावाने ती रक्कम गेली. ती 6 लोकांच्या नावाने रक्कम गेली. ती का त्या 6 लोकांच्याच नावाने गेली. आता चर्चा अशी निघते की बाबा प्रशांत बम यांनीच ते पैसे भरले होते आणि प्रशांत बम यांनीच ते काढून घेतले, मग त्याच्यात विरोधकांचं कापड दुखतं. प्रश्न असा आहे की गंगापूर सहकारी साखर कारखाना वाचावा म्हणून त्यावेळेस हे पैसे भरले गेले होते. त्याची विक्री थांबावी म्हणून हे पैसे भरले होते आणि ती विक्री थांबली. कोर्टाने सगळे निकाल दिले. ती भरलेली रक्कम व्याजासह बऱ्याच मोठ्या प्रमाणात ती तयार झाली आणि मग ते पैसे आता वाचवण्यासाठी बँकेला भरून त्या कारखान्याचा ताबा आपल्याकडे घेण्याच्या ऐवजी तो ताबा बँकेकडे राहिला आणि त्याचे पैसे बँकेचे जर भरले नाही तर त्याचा काय परिणाम होणार आहे? तर तो परिणाम असा होईल तर बँकेने परत विक्रीला तो कारखाना काढेल. प्रॉब्लेम असा आहे की माझे विरोधक एकदम बिंडोक आहे. आमच्या नशिबात सगळे बिंडोक विरोधक आलेले आहेत. कळत नाही काय चालू. 10 वर्षापासून छळ घेत होते हा कारखाना चालू होऊ नये. मी सगळा कोर्टात जिंकत आणला. फक्त आता मशिनरीच्या ऑर्डर्स द्यायच्या होत्या, परंतु मुद्दाम राजकीय दबाव आणून अशा FIR टाकल्या. त्यांना असं वाटतं की FIR टाकल्या म्हणजे पूर्ण राज्यात बदनामी होऊन जाईल. यातल्या बदनाम्यांना मी भीक घालत नाही. या खोट्या बदनाम्या सगळ्या ह्यांना कळेल. तोंड घशी पडतील. तोंड घशी 1 रुपयाचा अपहार केलेला नाही. कागद बघायचे नाही, काही बघायचं नाही आणि अपहार केलेला आहे आणि पोलिसांना दाखल केल्यावर FIR टाकून घ्यावी लागते. खोटी निघणार आहे. प्रशांत बम यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि त्यांच्या विरोधकांच्या बोलण्यानंतर आता एक गोष्ट स्पष्ट दिसते की ही लढाई आरपारची होणार आहे.
यात बम यांच्या राजकारणाला धक्का लावण्याचं काम डोणगावकर करतील, तर डोणगावकरांच्या इच्छांना पूर्ण न होऊ देण्याचं काम प्रशांत बंब करतील. पण या सगळ्या प्रकारात एक गोष्ट मात्र नक्की होती आहे, ते म्हणजे एका चांगल्या कारखान्याचं वाटोळं होतं आहे. आणखी एक कारखाना भंगारावस्थेकडे जाणार आहे आणि अशा स्वरूपाची अवस्था येणं म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. आधीच मराठवाड्यातल्या साखर कारखान्यांची दुरावस्था होऊ लागली आहे. राज्यातले राजकारणी सहकारापेक्षा खाजगी कारखान्यांवरती जास्त भर देत आहेत. अगदी आदर्शवत ठरणारे कारखाने सोयीस्कररित्या बंद पडतील याची व्यवस्था केली जाते आहे. 21वे शतक हे या कारखान्यांना, सहकारी कारखान्यांना बुडवून खाजगी कारखान्यांना उभं करणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. राजकारणात चांगल्या संस्थांचा बळी जायला नको, एवढंच.